हात होतोय ना, ओलं झालं आता. मंदिर सांगा. एक नंबर, असं मी कधीच बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच बघितलं. आपल्या भारत देशामध्ये असे सुंदर सुंदर प्राचीन मंदिर आहे असल्यामुळे काही गर्दी नव्हती. श्रीहरी विष्णूंची मूर्ती आहे ही. वा वा वा, असं भुयारामध्ये आल्यासारखं वाटतं की नाही ताई? हा, प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे, कारण हातामध्ये धनुष्यबाण दिसतोय. महानंदी आहे हा. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि माझी तयारी झालेली आहे सहलीला जाण्याची. सहलीला जाण्याच्या अगोदर मी तुळशी मातेला जल अर्पण करते अगोदर, आणि नंतर आम्ही निघतो. बाहेर अजून अंधार आहे. तुळशी मातेला जल अर्पण करते. चला तर मग ही एवढी बॅग घेतलेली आहे, याच्यामध्ये थोडासा खाऊ आहे. चला निघूयात आपण. चिरंजीव आणखीन झोपलेलेच आहेत, अंधार आहे त्याच्यामध्ये दिसत नाही इकडं. फोंडूजी मला येत आहेत सोडवायला. मग सुप्रभात, मी घेतले फोंडूजी, एवढं बॅग भरून घेतले. नाही खाणार पण असू द्यात, वाटता येईल सगळ्यांना. तर आम्ही इथून जाणार आहे आणि इथं बस पण आलेली आहे. ताई येईल ह्या बसमध्ये आम्ही जाणार आहोत. अगोदर बसची पूजा होईल आणि नंतर मग आम्ही बसणार आहे बसमध्ये. कुठे जाणार आहोत आपण? थेऊरला, त्यानंतर रामदरा, भुलेश्वर मंदिर. आणखीन सगळ्या मैत्रिणींना घेऊन फिरून येणार, एन्जॉय करणार. बर, दादानी नारळ पण फोडलेला आहे. चला तर निघूया. नारळ राहू दे ताई, सांभाळून ये ना. ताईंना खूप काळजी मला उलट्या होतात म्हणून मी जात नसते कुठं असं बाहेर सहलीला वगैरे, पण आज डेअरिंग केलेली आहे. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला मग. तर आम्ही पोहोचलेलो आहोत थेऊर गावामध्ये. चला या, एक एक पटापट. मग कसं वाटलं भाभी? बहुत अच्छा लगा. अभी मंदिर पे आए हैं गणपति जी के, अब दर्शन करेंगे. हाँ, हे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे थेऊरचा, चिंतामणी गणपती. आम्ही आलो आहेत थेऊर गणपतीला दर्शन घेणार आहे. हा, चला तर मग आता एवढ्या आपण किती महिला आहेत ताई? 15 जणी आहोत. चला आता लवकर आलो सकाळ सकाळी, म्हणजे आमचं लवकर दर्शन होईल. हार फुल लेना तो यहाँ से ले लो. हे कितीला आहे? 50 रुपये. ये ले लेंगे भाई फूल, बस गणेश को यही पसंद है. आम्ही सकाळ सकाळी आलेला असल्यामुळे काही गर्दी नव्हती. आमचं छान दर्शन झालेलं आहे. या इथं आमच्या मैत्रिणी सगळ्या महादेवाचं दर्शन घेत आहेत आता. कसं वाटलं ताई? छान वाटलं की नाही? सकाळ सकाळी गणेशाचं दर्शन झालेलं आहे. हा ना, हे शुभ कार्य. कैसा लगा भाभी दर्शन करके? तर हा आमचा ग्रुप आहे. मोरया मंगलमूर्ती मोरया. आम्ही या इथं पेड्याचा प्रसाद घेतोय.
हा हे बघा आल्या सगळेजण. ठीक आहे ठीक आहे. दे हे घे. चला तर आमचं दुसरं डेस्टिनेशन आहे भुलेश्वर. चला पटपट चला. सावकाश सावकाश चला. नमस्ते. हा हा आम्ही मिठाई घेतली आहे आणि ते नंदी महाराज पण आलेले आहेत भुलेश्वरला. चला चला बसले का सगळे. मोरया मंगलमूर्ती मोरया. पोहोचलेला आहोत भुलेश्वरला. अंजी इथं पिकनिक पण आलेली आहे. मग तुझं नाव काय? कुठून आलात बाळानो? कुठलं स्कूल? खंडोबा खंडो खैरेवाडी इथून आलेले आहेत. छान 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 छान. तर भरपूर बसेस आणि ट्रॅक्स आलेले आहेत आणि शाळेच्या पण भरपूर पिकनिक आलेले आहेत इथे. ते समोर आहे भुलेश्वराचं मंदिर. तुम्ही पाहिलं ताई? छान आहे मंदिर. हो मी पहिल्यांदा आलेली आहे. हो मी पहिल्यांदा आले. हो ना. चला दर्शन घेऊयात आता. टीचरला टोपी घालून दिवाला या. आम्ही आहे सगळे. तर लहान लहान मुलं चढतायत. आमचं फोटो सेशन चालू आहे इथं. भुलेश्वर महाराज की जय. वा 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 वा. आणि इथं सर्वात मोठी घंटा आहे. हे आहे प्राचीन भुलेश्वराचं मंदिर. खूप सुंदर दिसत आहे. मंदिराचा अवतीभोवतीचा परिसर असा दिसत आहे सुंदरसा. शेती करत आहेत इथं सगळे. ही मूर्ती पूर्ण नाही, सगळं अपूर्ण आहे. मग त्याला ब्रिटिश काय लोकांनी त्या तोडलेल्या आहेत. त्यांचा हात नाही, पाय नाही, एक मूर्ती वरती ना अजून. वा वा छान. जय हनुमान भगवान. बाबा तर असा रस्ता आहे बघा जाते वेळेस आतमध्ये. बाबा छान वाटतं एकदम. असं भुयारामध्ये आल्यासारखं वाटतं की नाही ताई? हा खूप सुंदर मंदिर आहे बरं का. एवढं सुंदर मंदिर मी पहिल्यांदा बघते आणि तेही आपल्या पुण्यामध्ये आहे. वा 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 वा. खूप छान मंदिर, प्राचीन मंदिर आहे. याच्यावरची नक्षीकाम बघा तुम्ही. नक्षीकाम पाहू शकता. तर हा मूर्त्या खंडित आहेत. खूप सुंदर मूर्ती आहे बघा. ही मला वाटते प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे, कारण हातामध्ये धनुष्यबाण दिसतोय. आणि ही गणेशाची मूर्ती आहे. वा वा वा. खूप सुंदर वाटतंय. मस्त. वा 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 वा. नंदी बघा किती मोठा नंदी आहे. महानंदी आहे हा. प्रणाम नंदी भगवान की जय.
प्राचीन मंदिर आहे. त्याच्यावरचे नक्षीकाम तुम्ही पाहू शकता. हा घे, खूप सुंदर नक्षीकाम आहे. आणि इथं रथ आहे, रथावरती राजे महाराजे श्रीहरी विष्णूंची मूर्ती आहे ही. आणि इथं बघा खूप सुंदर दृश्य आहे हे. हे मंदिर आहे भुलेश्वराचं. तिथं मूर्ती अशाच आधी पांढरा लावायचं त्याच्यावरती पांढरं घ्यायचं. मस्तच मंदिर आहे ना. कोरीव काम खूप सुंदर आहे बघा. इथं सुंदर देवतांच्या मूर्त्या. हा ना, कोरीव काम खूप छान केलेलं आहे. एकदम मूर्ती अशी साधी ठेवली. नाही नाही, खूप छान बघा. तेव्हाच्या काळी काही आधुनिक मशीन नसताना एवढं छान केलेलं आहे. हो, तर आपल्या भारत देशामध्ये असे सुंदर सुंदर प्राचीन मंदिर आहे. दरवेळेला आलं की पावती करतोस. नक्षीकाम खूपच सुंदर आहे. सगळ्यांचं इथं फोटो सेशन चालू आहे. तर हा नंदी पण आहे, भग्नावस्थेतील आहे पण. आणि खाली असं देवाला अभिषेक केलेल्याचं पाणी इथे येतं. आणि इथून मला वाटतं दिसत नाहीये कुठं जातं ते, पण खालून आहे जाण्यासाठी मार्ग आहे. अशा देवी देवतांचे कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या वरती सगळं असं. मूर्त्या थोड्याशा भग्नावस्थेतील आहेत, पण खूप छान बघण्यासारखं मंदिर आहे. पुण्याच्या जवळच. मी खूप सारे फोटो काढले आहेत. हो, आवरत नाही फोटो काढायचा, व्हिडिओ काढायचा. अंधार पडतोय तिथं. मला ते टेन्शन आलं किती माणसाच्या आयुष्यात. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे छोटंसं, मंदिर परिसरामध्येच. मंदिर सांगा. एक नंबर. असं मी कधीच बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच बघितलं. खूप बघा, मस्त एक नंबर मंदिर आहे म्हणतात ताई. खूप छान वाटलं ना ताई. छान. मोठा नंदी, मोठा कासव आणि सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत मंदिरावरती. तर आता सुंदर प्राचीन मंदिर आहे. वरती युद्धाचं दृश्य दाखवलेलं आहे. मागे बाण चालवत आहेत. रथ आहे इथं, हत्तीवरती युद्ध करत आहेत. हा बाहेर येण्याचा दरवाजा आहे. हा पण खूप सुंदर आहे. बघा, आवडलं ना मंदिर? खूप सुंदर मंदिर आहे. शांत वाटतं, मनाला शांती मिळाली. हो, प्रसन्न मंदिर आणि प्राचीन आणि त्याच्यावरची नक्षीकाम पाहण्यासारखी आहे. चला तर मग आता भेळ आता नाश्ता करूया भेळेचा मस्तपैकी. चला मिक्स करा भेळ. बरोबर आहे. हा, भरा प्लेट भरा. तर माझी भेळ आलेली आहे आणि खाऊन घेतो आम्ही. इथं वाटप चालू आहे भेळीचं. छान मस्त. एकट्याला चमचा आहे तेवढा. चमचे सगळे बॅगेत. बाहेर आहे तर बस बाहेर सगळं छान लागतं खायला. भेळ खाऊन झाल्यानंतर आम्ही कचरा असा घेतोय कॅरीबॅग मध्ये आणि त्याच्यानंतर डस्टबिन मध्ये टाकणार आहे. चला तर मग भुलेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही चाललेलो आहोत रामदाराला. ताई रामदाराला चाललोय ना? छान वाटलं ना? चला आता असे वळण आहेत, घाट आहे हा सगळा. तीव्र उतार आहे आता. निसर्ग खूप छान आहे. भुलेश्वर हा पूर्ण जंगल परिसर आहे आणि वेगवेगळे
आमचं प्लॅनिंग थोडंसं चेंज झालेलं आहे. आम्ही रामदाराला न जाता पहिल्यांदा डोमला आलेलो आहोत आणि नंतर मग रामदाराला जाणार आहोत. चला आता उतरा पटापट, लवकर लवकर या. तर कशाचं मंदिर आहे ते डोमला? इथं रामाचं मंदिर आहे. हा, अरे वा. हो, रामाचं मंदिर आहे. हे समोरच आहे का ताई? हो, आतमध्ये छान बघायला आहे. अच्छा अच्छा, ताईंना माहित आहे. आणि हे मंदिर MIT कॉलेजच्या कॅम्पस मध्येच आहेत वाटतं. तर हे डोमचं मंदिर आहे, श्रीरामाचं मंदिर आहे. आणि इथे एंट्री फी आहे 100 रुपये. आणि फक्त ऑनलाईन पेमेंट ऍक्सेप्ट करतात. हे कॅश नाही म्हणतात दादा. हे तर बाहेरून तेवढं सुंदर दिसत आहे.